मग सिस्टीम पाहिजे, मग टाळकरी पाहिजे, नाही पिंगळ्यावालाच पाहिजे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. मला नावं नाही ठेवायचे कोणाला, हे ज्याचं त्याचं नशीब आहे, ज्याच्या सामर्थ्य त्याने ते करावं ठेवावं. पण आईवडील मेल्यानंतर लौकिक करण्यात काय अर्थ आहे? आबासमोर बसलेत म्हणून मी आबांचं वर्णन करतो असं नाही, किंवा ते माझे नातलं काय पाहुणे म्हणून नाही. पण आई वडिलांच्या विषयीची अंतःकरणातली कृतज्ञतेची भावना, त्या भावनेपोटी 25 वर्ष तो कार्यक्रम करतात, ही गोष्ट त्या ठिकाणी महत्वाची आहे. त्या कार्यक्रमा पाठीमागची भावना महत्वाची आहे. लौकिका करता तो कुणी आज काही करायला लागलाय बा, अवघड आहे. फोकसमध्ये यावं याच्याकरता कुणी काही करायला तयार, त्याला काही अर्थ नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जित्या पणीनं मिळे अन्न आणि मेल्यावर पिंडदान, काय उपयोग आहे? आणि तोपर्यंत सेवा घडावी, आणि ते गेल्यानंतर त्यांची स्मृती, तो कृतज्ञतेचा भाव अंतःकरणामध्ये विद्यमान राहावा. खऱ्या अर्थाने तेच श्राद्ध आहे. विठाला म्हणून सुरेश रमणा मी धन्यवाद देतो. आणि त्यांचं दुर्दैव असं की आई आहे, वडील गेले, 5 वर्षापूर्वी गेले. मी माझ्या स्वानुभवानं काही गोष्टी सांगेल. मी 5च मिनिटं बोलणार आहे आणि वेळेत तुम्हाला मोकळं करतो. तसं आमचं ठरलं होतं 11:15, मग बोलतो थोडंसं. आता तुम्ही थोडे उशीर आले ना, मग तुमच्याकरता वाढा थोडंसं, बरोबर नाही ना काही? विठाला एक स्वानुभवाने एक गोष्ट मी नक्की सांगेन. ज्या कालखंडामध्ये घर प्रपंचाची जबाबदारी खांद्यावर पडते आणि ते वय त्यावेळेला अनुभवाच्या दृष्टीनं कमी पडतं ना, त्यावेळेला वडिलांच्या जाण्याच्या दुःखाची तीव्रता आणि पोकळी फार मोठी असते. अचानक खांद्यावर पडलेलं ओझ आणि ते ओझे पेलवण्यासाठी त्यावेळेला ते खांदे सक्षम नसतात. प्रकर्षाने त्यावेळेला ती उणीव भयंकर जाणवते. हा माझा अनुभव आहे. कधी असं वाटलंही नव्हतं अघटित असं इथं लिहिलंही वाक्य, ते खरं आहे. ती जबाबदारीचं ओझ, अचानक पडलेली जबाबदारी. आणि ज्या वेळेला या सर्व गोष्टीला सामोरं जाण्याची वेळ येते, त्यावेळेला काय मनाची कालवा कालव होते आणि किती पोरके पण जाणवतं, हे त्याला नाही कळणार ज्याचा बाप जिवंत आहे. हे त्याला विचारा की नेमका त्याच वेळेला ज्याचा बाप त्याच्या जीवनातून निघून गेलाय. ह्या गोष्टीचं महत्व त्याला कळेल, ह्या गोष्टीचं महत्व त्याला कळेल. मी जे बोलतोय हे त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचेल. मी जास्त लांबवणार नाही आणि दृष्टांत सांगून वेळही घेणार नाही, पण एक गोष्ट अनुभवानं सांगेल. माझी मुलं तर लहानच होती, वडील गेले, वडील जाऊन 10 वर्ष होत आले. पण मी 12 वाजता 1 वाजता जाऊ द्या, मला घरची कधी चिंता वाटली नाही, कधी काळजी वाटली नाही. आता मागं कसं, पण आज कार्यक्रमाला बाहेर जर आलो, जायला उशीर झाला तर मागची काळजी वाटते. वडील गेल्यानंतर वर्षभर मला रात्रीची स्वस्त झोप कधी आली नाही, कारण त्याचं कारण होतं. आम्ही घरी असो वा नसो, मध्यान्ह रात्री जर कुत्री जास्तच भुकायला लागली तर घराच्या दरवाजा उघडून हातामध्ये एखादं लाकडाचं दांडकं घेऊन ते उगाच आपटत घराला चक्कर मारणारा बाप ज्यावेळेला घरात अस्तित्वात नसतो ना, त्यावेळेला ती पोकळी नक्की जाणवते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये न जाणो कधी निर्णय घेण्याची वेळ आपल्यावरती येते, त्यावेळेला त्या गोष्टीची उणीव जीवनामध्ये तात्या भासते. निर्णय जर चुकला, घाबरतो कशाला, मी आहे ना, देव एका जत्रानं कधी म्हातारा होत नाही, हे वाक्य कानावर पडतं. आणि एखादी लौकिकास्पद गोष्ट जर जीवनामध्ये घडली तर तोंडावर जरी कौतुक झालं नाही तर समवयस्क मंडळीजवळ, 1000 लोकांजवळ पोरानं नाव काढलं माझं, हे वाक्य ज्या वेळेला इतरांच्या मुखातून कानावर पडतं त्या दिवशी कृत्य झालं. माझ्या जीवनातला एक प्रसंग फक्त सांगेल. मी महाराज झालो त्यावेळेला दारू पिणारे माझे वडील, पण माझं पोरग महाराज आहे. ह्या बोलण्यातलं जी आत्मीयता आणि जी शाबासकीची थाप प्रत्यक्षात पाठीवून पडता जी अनुभवली, गेल्या 1 महिन्यापूर्वी मला समाज प्रबोधनकार पुरस्कार मिळाला. विठाला
तो पुरस्कार स्वीकारताना ती उणीव माझ्या जीवनामध्ये मला जाणवते.